नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आता सध्या सोशल मीडियावरती अत्यंत जबरदस्त आणि मोठा ट्रेंड चालू आहे, तो म्हणजे पॉडकास्टरचा. आणि हाच व्हिडिओ मी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय. यशस्वी पॉडकास्टर बना. पॉडकास्टद्वारे बनवा स्वतःचा मजबूत पर्सनल ब्रँड. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती ही सर्व माहिती अचूक पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी दिली जाते. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी आहे निवेदक विठ्ठल पवार आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा माध्यमाबद्दल ज्यानं जगभरातील लाखो लोकांच्या आवाजाला खऱ्या अर्थानं अर्थ दिला आहे. तो म्हणजे पॉडकास्ट. आजचा काळ हा कंटेंटचा काळ आहे आणि त्या कंटेंटमध्ये तुमचा आवाज, तुमचा विचार आणि तुमची ओळख हे सर्व जगभर पोहोचवण्यासाठी पॉडकास्टिंग हे अत्यंत प्रभावी व्यासपीठ आहे. जर तुम्ही सूत्रसंचालक, वक्ते, शिक्षक, कलाकार, लेखक किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचं स्वतःची आयडेंटिफाय निर्माण करायची असेल, स्वतःचा जर तुमचा ब्रँड असेल किंवा त्या क्षेत्रात तुमची उल्लेखनीय कामगिरी असेल आणि तुम्हाला त्याबद्दल काहीतरी सांगण्याची आवड असलेली व्यक्ती असाल तर मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला यशस्वी पॉडकास्टर बनण्यासाठीची पूर्ण दिशा या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. मग मित्रांनो, अनेक जण विचारतात, अनेक जण पाहतात, मग पॉडकास्ट म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर प्रथमतः आपण हे समजून घेणार आहोत आणि ते व्यवस्थितरित्या तुम्ही ऐका आणि समजून घ्या. पॉडकास्ट म्हणजे आवाजाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेली मालिका होय. एखाद्या विषयावर चर्चा, मुलाखत, विचार, प्रेरणादायी गोष्टी किंवा माहिती हे म्हणजे रेडिओचा आधुनिक अवतार. पण तुमच्या हातातल्या मोबाईलवरून जगभर ऐकले जाणारे रेडिओ स्टेशन होय मित्रांनो. समजलं का पॉडकास्ट म्हणजे काय? तर पॉडकास्ट का सुरू करावा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतोय की पॉडकास्ट सुरू करणं का गरजेचं आहे. तुमचा विचार लोकांपर्यंत पोहोचतो, तुमचा स्वतःचा आवाज ब्रँड बनतो, तुमचा पर्सनल ब्रँड वाढतो, लोक तुम्हाला तुमच्या आवाजानं ओळखतात. वक्तृत्व, आत्मविश्वास, संवादन कौशल्य या सर्व गोष्टींमध्ये प्रगती होते. श्रोत्यांचा एक विश्वासू कम्युनिटी अर्थात समुदाय तयार होत असतो. मग 3, पॉडकास्ट सुरू करण्यासाठी नेमकं काय लागतं? तर एक साधा मोबाईल फोन आणि मायक्रोफोन जर शक्य असेल तर, आणि रेकॉर्डिंगसाठी ॲप जसे अँकर, स्पॉटिफाय फॉर पॉडकास्टर्स किंवा ऑडिओसिटी इत्यादी. तुमचा विषय आणि त्यावर बोलण्याची तयारी, सातत्य आणि प्रामाणिकपणा, कारण हाच तुमचा ब्रँड मजबूत करण्याचं काम करणार आहे. 4, मग त्यासाठी विषय, सब्जेक्ट कसा निवडावा? तुमच्या आवडीचा किंवा तुमच्या अनुभवाचा विषय निवडा. उदाहरणार्थ प्रेरणादायी गोष्टी किंवा समाजातील बदल किंवा शिक्षण किंवा सूत्रसंचालन, गावकथा, मराठी संस्कृती, लोककला, मोटिवेशन इत्यादी. मग लोकांना काय ऐकायला आवडतं हे देखील महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला काय सांगायला आवडतं या 2 गोष्टींचा संगम म्हणजे यशस्वी पॉडकास्ट आहे. 5, त्यासाठी आवाजाची शैली आणि सादरीकरण. ते कसं असतं, कसं असावं? आवाजात ऊर्जा, भावना आणि नैसर्गिकता असू द्या. सुरुवात, मध्य आणि शेवट हा स्पष्ट ठेवा. पॉडकास्टला मित्राशी संवाद साधल्यासारखं सादर करा. प्रत्येक एपिसोड नंतर श्रोत्यांना प्रश्न विचारा, त्यांचं मत यावरती तुम्ही मागा. त्यासाठी तुम्हाला सातत्य राखणं गरजेचं आहे. यशस्वी पॉडकास्टर एक दिवसात तयार होत नाही. सातत्याने एपिसोड प्रकाशित करा. आठवड्यातून 1 किंवा 2. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिका, सुधारणा करा आणि पुढे जा. 7, पर्सनल ब्रँडिंग कसं तयार होत असते? मग पॉडकास्टद्वारे पर्सनल ब्रँडिंग जे आपण सुरुवातीला
टायटलमध्ये पाहिलं की तुमचं पर्सनल ब्रँडिंग देखील यामुळे होणार आहे. मग नेमकं ते तयार कसं होतं की प्रत्येक पॉडकास्ट हा एपिसोडमधून तुमची ओळख स्पष्ट होत असते. श्रोते तुमच्यावरती विश्वास ठेवतात. जेव्हा तुम्ही सातत्यानं बोलता तेव्हा तुम्ही एक विचारवंत, प्रेरणादायी व्यक्ती किंवा पर्सनल ब्रँड बनता. 8. पॉडकास्टचा प्रचार कसा करावा. मग यूट्यूब शॉर्ट्स किंवा इंस्टाग्राम रील्स, व्हॉट्सॲप स्टेटसवर तुमचे क्लिप्स शेअर करा. तुमच्या पॉडकास्टचे आकर्षक कव्हर फोटो तयार करा आणि श्रोत्यांना नेहमी धन्यवाद द्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया मागा. हे तुम्ही लक्षात घ्या. 9. मग पॉडकास्टद्वारे कमाईची संधी कशी उपलब्ध होऊ शकते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्पॉन्सरशिप असेल किंवा ब्रँड कोलॅबोरेशन असेल किंवा श्रोत्यांकडून डोनेशन, स्वतःच्या कोर्सेस किंवा ई-बुक्स किंवा सेवांचा प्रचार. पॉडकास्ट ही केवळ आवाजाची गोष्ट नाही, तर ती तुमच्या विचारांची, ती तुमच्या ओळखीची आणि पर्सनल ब्रँडिंगची दिशा आहे. म्हणून आजच सुरू करा, कारण प्रत्येक महान पॉडकास्टरने पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली होती की बोलत राहा, लोकांना प्रेरणा देत राहा आणि तुमचा आवाज जगभर पोचू द्या. मित्रांनो, पॉडकास्ट म्हणजे काय, पॉडकास्टबद्दलची ही थोडक्यात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये लिहा आय विल स्टार्ट माय पॉडकास्ट टुडे असं लिहा. आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण इथे दररोज नवनवीन मिळते सूत्रसंचालन, वक्तृत्व आणि आत्मविश्वासाची नवी दिशा, तीही ₹0. त्यासाठी विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओ पहा. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.